नमस्कार. इन्शुअर पिलरच्या आजच्या सेगमेंटमध्ये मी रुपाली चव्हाण तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सारिका शिवाजी चौंडकर यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेणार आहोत आणि त्यांच्या बाप्पाची संपूर्ण आरास ही त्यांच्या मुलीने म्हणजे श्रावणी चौंडकर यांनी बनवलेली आहे. आणि त्यासाठी आपण जाणून घेणार आहोत तिने काय काय व कशी कशी तयारी केली आहे. पण तत्पूर्वी आजचा प्लॅन. आज आपण बघणार आहोत आपला LIC चा SIP. आपल्या LIC चा SIP मध्ये आपल्याला म्युच्युअल फंडच्या SIP पेक्षा खूप छान रिटर्न्स भेटतात. आपण हा 15, 20, 25 वर्ष टर्म पण ठेवू शकतो आणि मिनिमम 2,500 पासून हा SIP चालू होतो. मॅक्सला आपण किती पण इन्व्हेस्टमेंट मंथली करू शकतो. त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊन बघूया. जर का आपण 2.5 लाख दर वर्षासाठी गुंतवले पुढचे 25 वर्ष, तर आपल्याला 25व्या वर्षाला 4,54,68,000 टॅक्स फ्री मध्ये मिळतात. आणि त्याचबरोबर आपल्याला 5 वर्षानंतर गरज लागेल तेव्हा आपण 70% अमाउंट वापरू शकतो आणि याद्वारे आपण आपला रिटायरमेंट फंड पण उभारू शकतो. कारण आपल्याला माहितच आहे फक्त 3% लोकांना पेन्शन अवेलेबल आहे. तर आपल्याला रिटायरमेंटला एक मोठा रिटायरमेंट फंड उभारायचा असेल तर आजच या प्लॅन मध्ये इन्व्हेस्ट करा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉल करा किंवा माझ्या ऑफिसला भेट द्या. धन्यवाद. चला आता आपण सारिका शिवाजी चौंडकर यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. माझं नाव श्रावणी शिवाजी चौंडकर आहे आणि आता माझी 12वी झालेली आहे. यावर्षी आम्ही गणपतीसाठी वारीची थीम ठरवली होती आणि त्यासाठीच आम्ही हे डेकोरेशन केलेलं आहे. सगळ्यात आधी तर आम्ही हे विठ्ठलाचं कटआउट बनवलं आहे, जे प्लेन कार्डबोर्ड पासून बनवलं होतं. त्याला पेंट वगैरे करून स्टोन्स लावून त्याला असं एनहान्स केलेलं आहे. मागे त्याच्या एक रिंग तयार केली, ती पण कार्डबोर्ड पासूनच पेंट केलेली आहे. नेक्स्ट आम्ही इथून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दाखवली आहे, जी आळंदीवरून निघते. आळंदीचं मंदिर सुद्धाही दाखवलेलं आहे आणि जे मेन ठिकाणे असतात ते सुद्धा लावलेले आहेत. त्या साईडून आम्ही तुकाराम महाराजांची पालखी दाखवली आहे, जी करून देहूच्या मंदिरातून निघते. आणि सेम तिथे पण जे मेन ठिकाणं आहेत ते दाखवत इथे दोन्ही पालखी जे वाखरीला मिळतात तेही सुद्धा आम्ही दाखवलेलं आहे. आणि हे सगळं करून आमची वारीचा रूट आम्ही तयार केला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दगडूशेठचीच मूर्ती बसवली आहे. ही जे 2 मूर्ती आहेत, ही छोटीवाली एक कार्यशाळा होती, त्यात मी स्वतः बनवली आणि ही आमची नेहमीची मूर्ती ठेवतो आम्ही. तर हा असा सुंदर वारीचा देखावा करण्यासाठी मला माझ्या घरच्यांनी सुद्धाही मदत केली. जसं की हे स्टँड बनवायचं होतं ते माझ्या बाबांनी तयार करून दिलं आणि हे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे रोड, जी पालखी तयार करायची होती ती माझ्या भावानी आणि आईने सुद्धा मदत केली. धन्यवाद. हे गजानन तू वागीश्वर तू परमेश्वर